सुरुवात होते कलरफुल मूर्त्यांपासून. तर आपल्या या व्हिडिओची सुरुवात होणार आहे. जशी इथे मेहनत किती केली जाते आणि वर्कर्स वगैरे. रजनी भाऊला आवडली कुठली मूर्ती? हीच का फायनल? फायनल झाली. आपला गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. कोपरखिरणीचा साजेश. आणि मी पोहोचलोय, मी दाखवतो तुम्हाला. हे गाव वाशीगाव. आम्ही पोहोचलोय आता चौकामध्ये. तर आपल्या बरोबर आहेत रजनीकांत दादा. दादा रायबादेवी माते की आणि दादा आहेत रावे गावातून. तर आम्ही चाललोय आता चिरनेर महागणपती. आज आहे संकष्टी ना. तिथे दर्शन घेऊ आणि तिथूनच आम्ही जाणार आहोत अमरापूरला. त्याच्या घरी गणपती असेल, त्याची बुकिंग पण करायची आहे. व्हिडिओला भारी होणार आहे आणि पाऊस पण पडतोय जबरदस्त. तर जेवढा आम्हाला शक्य होईल तेवढा आपण दाखवूया. एवढे पावसात फायनली गाईज आपण पोहोचलोय आता इथे चिरनेर मध्ये. आणि आता बाप्पाचं दर्शन घेऊ आणि बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊ बाप्पाची बुकिंग करायला. पण ए मामूस, गणपती बाप्पा कधी आले? झालं 9 वाजता निघलो. झालं दर्शन? हो झालं. आपले मामा भेटलेत आता. चालले आम्ही अमरापूरला गणपती बुकिंग करायला. पहिल्यावर दर्शन घेऊ बाप्पाचं. मामी गणपती बाप्पा मोरया. झालं दर्शन? चला चल. सगळे आहेत आपली कोपरची टीम भेटले. चला आता आपलं दर्शन झालंय आणि मावशी जवळ आम्ही रेनकोट ठेवलेलं. मावशी हेच गावांच्या तुम्ही? हेच गावांच्या का? इथं बघा जरा. मग आई बघत नाही कॅमेरा करा. चला आपलं दर्शन झालेलं आहे आता. गणपतीचं माहेरघर आणि इथूनच झाली आहे सुरुवात कारखान्यांना. काम चालू आहे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला इथे बाजूबाजूला बाजूलाच कारखाने आहेत प्रत्येकाचे गावात. हा गाव कुठला? जोहे गाव पेन मध्ये पोहोचलो आता आपण. आणि माहेर घरच आहे खरोखर गणपती बाप्पाचं आहे. तर आपल्याला पण गणपती बाप्पा चॉईस करायचा आहे. पटापट चॉईस करूया आणि तुम्हाला चॉईस करता करता छान छान गणपतीच्या मूर्ती पण दाखवतो आम्ही. 5-5 फुटावरच आहेत ना कारखाने सगळे. आता आपण पुढे जाऊ. समोरच बोर्ड लागलेला आहे मित्रमंडल जोहेगाव. बघा प्रत्येक घरोघरी गणपती आहेत. आणि बघा बघू शकता समोरच तुम्ही मूर्त्या बघू शकता बाप्पाच्या. मोठ्या मूर्त्या पण आहेत ना इथं. इथून राईड घ्यायचं आहे. आपले रजनीकांत भाऊ नेहमी येतात इथं. आपला बाप्पा इथलाच असतो का नेहमी? तर जाऊया आपण पुढे. आणि आता इथे पण तुम्ही बघू शकता पुन्हा जबरदस्त जोहेगाव ना. जबरदस्त. कळवे का? तर प्रत्येक गावोगावात गणपती बाप्पाच्या मूर्त्या. आता आपण ग्रामपंचायत कळवे तालुका पेन इथे एंट्री करतोय. बाप्पा तर तुम्हाला दिसतीलच.
आपल्या या व्हिडिओमध्ये बघा गौरी गणपती सर्व काही आहे तिथे जबरदस्त. तर आता गाडी आपण लावू साईडला. अरे जी भाऊ गाडी लावायची साईडला का अजून पुढे जायचंय? पुढे जाऊ अजून. हे बघा भाविकांची गर्दी बघा बाप्पा चॉईस करायला. तरी आज गर्दी कमी आहे थोडी, तर फुल ट्रॅफिक असते इथे. हे बघा बाप्पाच बाप्पा. आता फायनली पोहोचलो आपण आणि थोड्याच वेळात काही क्षणातच आपण बघू बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्ती. चला पुढे बघत राहा. आता आपल्या व्हिडिओ मध्ये गाडी केली आपण पार्क इथं. आता आपली गाडी थांबली इथे पहिल्याच कारखान्याजवळ आणि इथे सगळ्यात पहिली मूर्ती बाहेर आलेली आहे. कुठली मूर्ती आहे ही दादा? अकल चंदनवाडी गोड गणपती. गोड ठीक आहे. गणपती जबरदस्त बनवली आहे. म्हणजे असे मोठे बाप्पा असतात ना आपल्या हाईट वाले, सेम टू सेम. मॅन्युफॅक्चरिंग स्वतः महेश बनवतो. तुम्ही- महेश पाटील. महेश पाटील का? महेश पाटील रावे. हे कळवेगाव का? हा कळवेगाव ना? तर राहणारा रावे. रावेला का राहतात? अरे वा, म्हणजे रायबादेवी माते की जय. जय. हा, हा, हा. बघू शकता बाप्पाची सुंदर मूर्ती आहे आणि इथूनच आपली व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. तर अजून तर भरपूर बाप्पा आहेत आपल्याकडे. दाखवू तर अमरापूरचे भरपूर व्हिडिओज आपण बघतो या साईडचे सर्व. आणि सुरुवात होते कलरफुल मूर्त्यांपासून. तर आपल्या या व्हिडिओची सुरुवात होणार आहे. जशी इथे मेहनत किती केली जाते आणि वर्कर्स वगैरे सर्व आणि त्यांचा किती वर्षाचा अनुभव आहे आपण सर्व जाणून घेऊ. आणि किती टाईपच्या मूर्त्या आहेत तिथे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यानंतर आपण कलरफुल मूर्ती दाखवू. पहिलं हे जिथे खरी मेहनत इथे असते हे दाखवायचं आपल्याला. ही कुठली मूर्ती आहे? तांडव. तांडव. म्हणजे प्रत्येक मूर्तीला नाव आहे. नाव असतो का अलग अलग? आणि हे आता किती वेळात कम्प्लीट होते आपली एक मूर्ती? आता 4 हात झाले की होणार 5 मिनिटात. हात लावले की लगेच रेडी. त्याच्यानंतर याची पुढची प्रोसेस काय आहे? फिनिशिंग करून प्रायमर मारून सर्व पेंटिंग पेंटिंगला जाते ना. तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे दादा? 10 वर्षाचा. 10 वर्षाचा. तुमच्या हाताच्या स्पीडवरूनच समजते पटापट तुम्ही काम करता. त्यांनी पुणे लालबाग हा रावे गावचा ब्रँडेड आहे. महेश पाटील यांनी पुणे लालबाग परल या विभागात भरपूर ठिकाणी काम केलेलं असं आहे. आहे का? म्हणजे अनुभव आहे. खातू सरांच्या इथे पण काम केलंय त्यांनी. म्हणजे पहिल्या मोठ्या मूर्त्या हा, हा, हा. इथे केलेलं आहे. मूर्त्यांचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे एकदम इझी होते त्यांना काम करायला. सिनियर आहे, एकदम सिनियर प्लेअर आहे. आपल्या शॉपचं काय नाव आहे? बेस्ट नाव सायराज कला केंद्र. साईराज कला कला केंद्र ना, कळवे. तर नक्की आहे मित्रांनो इथे एकदा तुम्ही आणि भेट द्या इथे. बारी बारी म्हणजे घरगुती गणपती आपले भरपूर आहेत ना इथे. हे बघा पूर्ण रॅक भरलेला आहे इथे. बघा साईराज कला केंद्र बघू शकता. आणि ते एक सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. हे बघा विठ्ठल अवतारामध्ये बाप्पाची सुंदर मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. बाप्पाने मस्त टाळं घेतल्या जातात जबरदस्त. आणि आपल्या समोर आहेत दादा. नाव काय आपलं? ओनर ना तुम्ही? नाव काय? रुपेश तुळशीदास वाले. आपलं हेच प्रॉपर गाव कळवेगाव. जबरदस्त एकदम कलाकृती छान आहे तुमची. हे बघा हे लालबागच्या राजामध्ये आहे का? लालबागचं. किती वर्ष झाली दादा आपल्या शॉपला? आपला 15 वर्ष 15 वर्ष झाली का? प्रत्येक दारोदारी गणपती आहेत. मी पहिल्यांदा झालो इथे. आणि जशी सुरुवात झाली जोहेपासून बघतोय तर प्रत्येक दारात कारखाने आहेत. 5-5 फुटावर कारखाने चालू आणि माझ्याकडे स्पेशल खास 1 फुटामध्ये जास्त करून म्हणजे घरगुती मूर्ती तुमच्या जास्त असतात. आणि साईडला माझा तो पोरगा पेंटिंग करतो मी. हा पूर्ण शॉप आहे ना तरुण कला केंद्र. पूर्ण मोठा तुम्हाला पेंटिंगची मोठी बघायला भेटेल. चालेल चालेल दाखवू. आपल्या मंडळीला सर्व आपण दाखवूया. आणि इथं बघा सगळ्यात पहिली स्टेप आहे नाही. हा पहिली कोटिंगचा एक हात मारला आतमध्ये. आता ही कॅच मारते त्याच्या आतमध्ये. साचा आहे ना आपला? हा? साच्याच्या आतमध्ये भरतात. हो हो. हा. पहिली ही कोटिंग टाकायची. त्याच्यानंतर जॉईन भरायचं. जॉईन भरलं की आता हे पॅच मारायचं असेल की फार कधी माहिती आहे 15 मिनिटांनी गणपती तयार होतो. पीओपीचा आपला पटकन सुकतो ना. हा पीओपीचा पटकन सुकतो, मातीचा नाही. बघा कवरी मेहनत लागतं एक मूर्ती बनवायला. हा बाप्पाची मूर्ती अशीच नाही तयार होत. किती वर्ष झाले करतो शिवकाम? मला आता झालं 7-8 वर्ष. 7-8 वर्ष. बघा हात कसा बसला एकदम. काम चालू आहे. तर बाप्पा यायला किती महिने बाकी आहेत? आता 1.5 दीड महिना. महिना. आणि इथं मूर्त्या बघू शकता तुम्ही भरपूर मूर्त्या आहेत. कारखानाच बघा किती सकाळी मोठा 6 वाजता येतून कामाला. आहे. हा. त्याच्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजता
म्हणजे 12 तास पकडायचे. 12 तासाची बरं. ड्युटी असते. कसं काय काय इथं काय काय प्रोसेस होते प्रत्येक मूर्तीवर ते बघूया आपण. आणि बॉडी कलरच्या आधीची प्रोसेस आहे की त्याला काय बोलू शकतो आपण, फिनिशिंग चालू आहे. म्हणजे जिथे छोटे छोटे कट्टे वगैरे जॉईंट दिसतात ते सगळे क्लिअर करायचं काम. तुझं नाव? रितेश अशोक पाटील, गाव रावे. रावेला का? मग आपली रावेची मंडळी जाम आहे इथे. हा? आता ही मूर्ती पूर्ण फायनल होईल फिनिशिंग, त्याच्यानंतर बॉडी कलर होईल, त्याच्यानंतर आखणी आणि बाकीची कलर ना सर्व. सर्व कलाकार मंडळी आपली इथं बघू शकता, सर्व काम करतात. आणि इथे बघा याची आखणी करायची आहे का फक्त? प्रायमर आणि कलर, बॉडी कलर लागलेला आहे ना. छान बघा, बघू शकता भरपूर मूर्ती आहेत. हे सगळे आपल्या ऑर्डरचे आहेत का टोटल? सगळ्या मूर्ती रेडी आहेत इथं बाप्पाच्या. बघू शकता तुम्ही, बॉडी कलर मारून ठेवलेले आहेत. आणि इथं एक छोटी दीदी आहे आपली. दीदी काय करते? पेंटिंग करते का? तुझा गौराई घेऊन चाललंय. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. गौराई बरं त्या शॉप मधले का आपल्या? ठीक आहे. कितीशा? आज आपला अख्खा दिवस हातात जाणार आहे. भरपूर इथं कारखाने आहेत. इथं बघा गौराई भारी भारी आहेत, मी दाखवते तुम्हाला. तर आपल्याला बाप्पा चॉईस करायचा पटापट. आणि पाऊस थांबलाय तर त्याचा फायदा उचलून पटापट आपण चॉईस करू. ये दादा. आपण इथे गौरीच्या छान छान मूर्ती बघितलेल्या आहेत इतिशा आर्ट्स मध्ये. तर आपल्या समोर आहेत इतिशा आर्टचे ओनर आहेत. नाव काय तुमचं? प्रतीक पाटील. प्रतीक पाटील. किती वर्ष झाली आपण हे काम करता? मला भरपूर वर्ष आले, पण माझं कारखाना टाकलेलं आता 6 वर्ष आले. 6 वर्ष झाली. पण तुमच्या गौराईच्या मूर्त्या खूप छान आहेत. भरपूर बघूनच माणूस जागेवर चॉईस घेईल आणि खुश पण होईल. एक नंबर काम आहे. पेंटिंग तर अप्रतिम आहे तुमची, डोल्यांची आखणी वगैरे. आपले कारागीर वगैरे सर्व जुने तेच आहेत का पहिल्यापासून असतात? कधी कधी चेंज होतात का? असं. आणि तुम्ही स्वतः आखणी करता? हो, माझा भाऊ करतो. भाऊ का? मस्त, एकदम छान आहेत. तर नक्की या मंडळी, या स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसेल. प्रतीक पाटील आणि प्रदीप पाटील, इतिशा आर्ट, सोशल आर्ट आता ते आलं. आणि आपले रजनी भाऊला आवडली कुठली मूर्ती? हीच का फायनल? फायनल झाली. काय नाव आहे? विठ्ठल अवतारच ना. तर विठ्ठल अवतारामध्ये ही मूर्ती आपण चॉईस केलेली आहे. आपल्या जवळ ओनर आहे तिथं. तुम्ही ओनर आहात का शॉपचे? नाव काय? देवेंद्र पाटील. सुजल कला केंद्र आहे ना. आणि आपली रावे गावासाठी ही मूर्ती तुमची फायनल झालेली आहे. आपले दादांनी चॉईस केली. तर मग अजून काय काय येईल मूर्तीला? त्याला तुम्ही तसं सजावटीसाठी जर करायला गेलं तर खूप आहे. कारण धोतर पण लावू शकतो. धोतर पण लावू शकता, प्लस दागिने पण सजवू शकता असं का? त्याला. म्हणजे जशी शेला मागणी आहे तसं तुम्ही करून देता का? त्यांनी सांगितलं डायमंड लावून, हा, तसं. डायमंड लावून. शेला पाहिजे, शेला कपडा म्हणजे कपड्यात पण तुम्ही करू शकता का? मस्त. मग किती वर्ष झाले आपल्या या दुकानाला? मला 14 वर्ष आहे. 14 वर्ष का? मस्त. पेंटिंग पण छान आहे. आणि बघूनच आम्हाला मूर्ती पसंत पडली तुमची ही. मंडळी आपण पोहोचलो आता प्रणव आर्ट. आणि सर्वात फेमस आहे, दाखवतो तुम्हाला आता. तुम्ही सर्वात पहिले मूर्ती बघू शकता. आणि आतमध्ये तर सुंदर मूर्ती आहे. बघू शकता समोरच. आणि आता आपण सुरुवात करू इथूनच. बाप्पा आहे. किती फुटाचे आहे? 2.5 फुटापासून या वरचा सर्व आणि या 3 फूट का? त्याला पहिल्या रॅकमध्ये आपल्याला डिस्प्लेमध्ये 2.5 फुटाचे सर्व मूर्ती आहेत.
आणि तिथून सुरुवात होते 3 फुटाच्या मूर्तींना. बघू शकता पेंटिंग बघा, जबरदस्त पेंटिंग आहे. आणि प्रणव आर्ट्समध्ये एकदम खास डिस्प्ले असतो ते मी ऐकलं होतं, पण आता तुम्ही समोरच बघू शकता. बाप्पाची पेंटिंग बघा, ही मूर्ती तुम्ही बघा कृष्ण अवतारामध्ये. जबरदस्त पेंटिंग याला बोलू शकतो आपण. सुंदर असं बघ, त्यालाच बोलतात. बघू शकता तुम्ही पेंटिंग बघा बाप्पाची.